नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आठवडाभर टिकणाऱ्या आणि प्रवासात देखील घेऊन जाऊ शकतो अशा खुसखुशीत साटोरी किंवा सांजोरी तयार करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 250 ग्रॅम खवा घेतलेला आहे. वाटीने मोजला तर 1 वाटी खवा आहे. अर्धी वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी साजूक तूप घेतलेला आहे. आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये आपण पाव वाटी साजूक तूप टाकून घेऊया. या साजूक तुपात आपण अर्धी वाटी रवा टाकून तुपावर आपण हा रवा परतून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत. आपण शिऱ्यासाठी जसा रवा भाजतो तसाच हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना एकसारखा हलवून घ्यायचा, एकसारखा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून मी हा रवा भाजून घेणार आहे. आपला रवा भाजलेला आहे. आता यामध्ये मी पाव वाटी दूध घेतलेलं आहे. दूध एकदम थोडं थोडं टाकायचं आणि रवा आपण दुधामध्ये थोडासा परतून घेऊया, जेणेकरून रव्याची जी कचकच असते ती आपल्या पोळीमध्ये सारण भरल्यावर लागणार नाही. रवा थोडा मऊसर होईल, त्यासाठी आपण इथे पाव वाटी दूध टाकून हा रवा परतून घेतलेला आहे. एकदम दूध टाकायचं नाही, नाहीतर रव्याचा गोळा होईल. थोडं थोडं दूध टाकून आपण हे रवा परतून घेतलेला आहे. आता रवा परतून झाला की आपण ह्याच पॅनमध्ये हा रवा साईडला लावून घेऊया. पॅनच्या रवा आपला छान भाजला गेलेला आहे. आता यामध्ये आपण खवा टाकून घेणार आहोत. आपला पॅन गरम आहे, त्याच्यामुळे आपण लगेचच खव्याचे तुकडे करून घेऊया आणि 1 2 ते 3 मिनटं आपण हा खवा पॅनमध्ये असाच परतून घेणार आहोत. खवा लगेचच भाजला जातो. पॅन गरम असल्यामुळे लगेचच खव्याचे तुकडे झालेले आहेत. आता 1 ते 2 मिनटं मी हा खवा असाच भाजून घेते. आणि त्यानंतर रवा आणि खवा एकजीव करून आपण हा खवा भाजून घेऊया. रवा आणि खवा भाजताना दोन्ही पण छान असे एकसंध झाले पाहिजेत. एकसारखं हलवून मी हे भाजून घेणार आहे. आपण हे सारण संपूर्ण गॅसची फ्लेम लो ठेवूनच केलेला आहे. गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण हे सारण भाजून घ्यायचं आहे. जसजसा खवा पातळ होईल गरम झाला की, तसतसं थोडं सारण पातळ होईल. पण आपण हे परतून एकसारखं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा रवा खव्यामध्ये एकजीव झालेला आहे. हळूहळू खव्याचा कलर बदललेला आहे. छान असा बदामी कलर यायला सुरुवात झालेला आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया.
छान असा सुटसुटीत जोपर्यंत खवा होत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त असा बदामी कलर आलेला आहे. आपला खवा खूप सुंदर एकसारखा भाजला गेलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हे सारण थंड करून घेणार आहोत. पूर्णपणे थंड करायचं नाही आहे, थोडं कोमट ठेवायचं. कोमट सारणामध्ये आता 1 वाटी पिठी साखर टाकून घेणार आहोत. खव्यामध्ये पिठी साखर एकजीव व्हावी त्यासाठी मी हाताने व्यवस्थित अशी सारणामध्ये मिक्स करून घेत आहे. आपली पिठी साखर सारणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. आता आपलं खव्याचं सारण तयार आहे. आता आपण एक परात घेऊन त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. आणि ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी मैदा पण आपण चाळून घेऊया. चवीनुसार मीठ. आपली खव्याची साजोरी एकदम खुसखुशीत व्हावी त्यासाठी मी इथं पाव वाटी तेल घेतलेलं आहे. चमच्याने मोजलं तर हे 4 चमचे तेल असेल. आता तडका पॅन घेऊन आपण हे तडका पॅनमध्ये तेल काढून घेऊया. तुम्ही तेलाऐवजी साजूक तूप देखील गरम करून टाकले तरीही चालेल. कडकडीत असं तेल गरम झालं की मी हे मैद्यावर टाकून घेणार आहे. तेल गरम आहे त्यासाठी आपण आता चमच्याने मिक्स करून घेऊया. पाच मिनिटानंतर आपण हे चमचा काढून घेऊया आणि हातानेच व्यवस्थित असं तेल पिठाला लावून घेणार आहोत. मैद्याची छान अशी मूठ वळली पाहिजे म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण योग्य आहे की नाही ते समजेल. आपली मूठ व्यवस्थित अशी वळली गेली आहे म्हणजे आपण जे तेल टाकलेले ते योग्य आहे, अचूक प्रमाणात आहे. आता आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण मैदा आणि रवा मोजला त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि आता आपण पीठ मळून घेऊया. पीठ थोडं तुम्हाला पातळ वाटत असेल पण आपला 1 तासासाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत. पाव वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे. एका तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं घट्ट झालेलं आहे. रवा छान फुलला गेलेला आहे. आता मी पुन्हा एकदा ते मळून घेणार आहे. मळल्यामुळे छान असं पीठ मऊसूत होतं. आता आपण लगेचच पोळपाट घेऊन लिंबा एवढा गोळा मी काढून घेणार आहे आणि त्याला सुक्कं पीठ लावून मैदा लावून घेतलेला आहे. आणि आता त्याची वाटी तयार करून घेऊया आणि त्यामध्ये 2 चमचे आपण तयार केलेलं सारण भरणार आहोत. आणि आपण या कणकेचं तोंड बंद करूया. थोडं थोडं सारण आत दाबून
आपण याचं तोंड बंद करून घेऊया. आता पुन्हा आपण सुक्या पिठामध्ये किंवा सुक्कं पीठ लावून घेणार आहोत आणि हाताने थोडं प्रेस करून म्हणजे सारण सगळीकडे जाईल आणि हलक्या हाताने म्हणजेच लाटण्याने एकदम हलकं असं लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायची नाही आहे. हलक्या हाताने लाटून घेतली की तुम्हाला मी दाखवते. थोडी मध्यम जाडीची आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे किंवा साटोरी लाटून घेतलेली आहे. आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि ही आपण साटोरी टाकून कढणी मी तूप सोडून घेणार आहे. मीडियम गॅस फ्लेमवर आपण या साटोऱ्या भाजून घ्यायच्या. छान अशा दोन्ही बाजूनी खरपूस झाली की आपण ही काढून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. दोन्ही बाजूनी मी तूप लावून ही साटोरी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व साटोऱ्या तयार करणार आहे. छान अशी आपली ही साटोरी खरपूस भाजलेली आहे. आता आपण ही काढून घेऊया. आता ह्यातलीच एक साटोरी मी तुम्हाला तोडून दाखवते. मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. आपल्या खव्याच्या साटोऱ्या तयार.